नागपूरच्या या संत्रा नगरीमध्ये होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात मी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायला उभा आहे, पण मी काहीसा संकोचून गेलेलो आहे. कारण 1953 साली नागपूरचा करार झाला. त्यावेळी नागपूरच्या विदर्भीय जनतेला महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलेलं होतं की दरवर्षी विदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी आम्ही नागपूरला येऊ आणि 6 आठवड्याचं अधिवेशन चालू. आणि या 6 आठवड्यामध्ये विदर्भातले प्रश्न प्रामुख्याने चर्चा करू. अध्यक्ष महोदय, आता एका 6 आठवड्याचं अधिवेशन एका आठवड्यावर आलं. बरं, एका आठवड्यातल्या अधिवेशनात एखादा दिवस तरी विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा व्हावी. एकही दिवस विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही. हे अध्यक्ष महोदय, विदर्भातल्या जनतेचा हा खरा अवमान आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता हे सरकार येऊन सत्तेत येऊन 1 वर्ष झालं. कामाचं वर्णन कसं करायचं या सरकारच्या? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा असं या सरकारचं वर्णन आपल्याला करावं लागेल. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्यासमोर मुजरा करण्याचं काम आमचे सगळे नेते करत असतात. अनेक आश्वासनं दिल्यामुळं जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की एकही आश्वासन पूर्ण या सरकारचं आज या सरकारला करता आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाचा 2024चा जो जाहीरनामा आहे त्यात लाडक्या बहिणीला 1500 रुपयावरून 2100 रुपये नेण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं होतं. महिला सुरक्षिततेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्यात येईल असं जाहीरनाम्यात आश्वासन आहे. किती आतापर्यंत महिला सिलेक्ट झाल्या पोलीस दलात? आकडा सरकारनं जाहीर करावा. 1500चं 2100 रुपये कोणत्या तारखेपासून सरकार सुरू करणार आहे तेही उत्तराच्या भाषणात सरकारने सांगावं. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजींनी जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की सरकारच्या स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत आम्ही विजन महाराष्ट्र 2029 असं आमचं डॉक्युमेंट सादर करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, 100 दिवसाच्या डॉक्युमेंट तर आलं नाहीच, पण नुकतंच महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट सादर केलंय. म्हणजे 29 राहिलं, 18 वर्ष पुढंचं विजन दाखवायचं काम सुरू केलंय. हे तुमचं सरकार 29 पर्यंत आहे, त्याच्यानंतर काय होईल ते जनता जनार्दन ठरवेल ते आहे. पण 47चं स्वप्न अध्यक्ष महोदय दाखवायचं काम सुरू झालं. आणि म्हणून माझी विनंती आहे की जे काही डॉक्युमेंट आहे, अजून मला ते डॉक्युमेंट मिळालेलं नाही, जनतेला ते डॉक्युमेंट खुलं करावं आणि त्या जनतेचे अभिप्राय देखील हे जे विजन महाराष्ट्र 2047चं डॉक्युमेंट आहे त्याच्यावर जनतेचा अभिप्राय देखील घ्यावा असं माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे. कर्जमाफीचं आश्वासन होतं, एकही अक्षर नाही. ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार केला. केराची टोपली जाहीरनाम्यालाही झाली. आणि अध्यक्ष महोदय, आज सुधीरभाऊंची काय परिस्थिती आहे हे आपण बघतोयच. त्यामुळे जाहीरनामा ज्याने तयार केला त्यालाच विरोधी पक्षाच्या सुरात सूर घालून आज मुद्दे मांडायला लागत आहेत. याच्यासारखं दुर्दैव कुणाचं असू शकत नाही. आणि म्हणून जुन्या लोकांना भारतीय जनता पक्षात आणि जुन्या विचारांना देखील भारतीय जनता पक्ष टोपली दाखवायला लागतात. नवे विचार घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय असं आज आम्हा सगळ्यांना दिसतंय. अध्यक्ष महोदय, ते माधव भंडारींचं एक ट्विट माझ्याकडे आहे, त्यांच्या चिन्मय भंडारीनं केलेलं. त्यांनी काय सांगितलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 50 वर्ष माझ्या वडिलांनी भाजपसाठी काम केलं, पण विधानसभा किंवा राज्यसभेत त्यांना न्याय मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय. अध्यक्ष महोदय, आर्थिक परिस्थितीवर देखील तुम्ही शांतपणे विचार करायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, की अध्यक्ष महोदय, परिस्थिती फार बिघडलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतायत, आपलं रेकॉर्ड झालंय. कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करायला लागले.
माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या मतदारसंघातल्या, तालुक्यातल्या हर्षल पाटील 1-1.5 कोटीचं बिल, त्याचं सब कॉन्ट्रॅक्टर होता, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर नव्हता MJPचा, त्याचं बिल राहिलं नाही म्हणून त्याने, मिळालं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. आता महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय 90,000 कोटी रुपयाची बिलं थकली आहेत असं मी ऐकतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आज परिस्थिती 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेली आहेत. माननीय बांधकाम मंत्र्यांना मी त्याविषयी विनंती केली की एकदा सांगा किती पैसे राहिलेले आहेत, कारण एका कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे त्याच्यावर 10-20 जण अवलंबून असतात. अध्यक्ष महोदय आता कोणताही प्रकल्प असला की जागतिक बँकेकडून कर्ज घ्यायची आपली प्रथा पडलेली आहे. एक विवेक भावसार म्हणून पत्रकार आहेत, शोधपत्रिका त्यांनी केलेली आहे. अध्यक्ष महोदय त्यांनी शोधून काढले की हा जागतिक बँकेचं कर्ज म्हणजे हा सापळा आहे आणि अनेक गंभीर बाबी त्याच्यातून पुढे आलेल्या आहेत. लातूर भूकंपाच्या वेळी आपण वर्ल्ड बँकेचं लोन घेतले, अजून ते फेडतोय आपण अध्यक्ष महोदय. त्यामुळं आजपर्यंत अध्यक्ष महोदय जागतिक बँकेकडून 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. म्हणजे देशातील सर्व राज्यांनी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याचं निम्म कर्ज आपणच वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं आहे. अध्यक्ष महोदय ओपन मार्केटमधून जवळपास 5,60,000 कोटी रुपये आपण बॉरो केलेले आहेत आणि आपला त्या ओपन मार्केटमधून बॉरो करण्यात महाराष्ट्राचा 2रा नंबर लागणार. उत्तर असं येईल आपला महाराष्ट्र तेवढा मोठा आहेच हे मलाही माहिती आहे, पण अध्यक्ष महोदय आपण ओपन मार्केटमध्ये पुढे जायला लागलोय. मोदी साहेब म्हटलेले जसा रुपया खाली पडतो तशी देशाची आबरू खाली जाते. आज रुपया 92 रुपयापर्यंत गेलेला आहे, म्हणजे देशाची आबरू कुठंपर्यंत खाली गेलेली आहे याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा देशाचा विचार आहे, तसा महाराष्ट्राचाही आहे, कारण महाराष्ट्राने आता काल परवा माझी माहिती आहे सिंगापूर गव्हर्नमेंटकडून $2.5 लाख का कोटी रुपये काहीतरी कर्ज घेतलं. हे फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज काढायला लागले अध्यक्ष महोदय. फॉरेन एक्सचेंजमध्ये कर्ज आणि आपला रुपया खाली खाली, म्हणजे 1 लाख कोटी घेतले की 2 लाख कोटी द्यायची पाळी पुढच्या 20 वर्षात 25 वर्षात येऊ शकते. हाही विचार आणि हा भार खरं म्हणजे अध्यक्ष महोदय गंभीर आहे. अध्यक्ष महोदय आकडेवारी बघा, जून अखेरीस कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी. पहिल्या तिमाहीतच 24,000 कोटीचं कर्ज सरकारने घेतलं. वर्ष अखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटीवर पोहोचण्याचा अंदाज फायनान्स डिपार्टमेंटने व्यक्त केलाय. 25-26ला आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात 34,589 कोटीचं कर्ज घेतलं, तर 21,956 कोटीचं कर्ज फेडलं. मे महिन्यात लगेच 19,173 कोटीचं कर्ज उचललं, 19,254 कोटीची कर्जफेड केली. तर जून महिन्यात कर्जाचा आकडा 22,725 कोटीवर गेला, तर कर्जफेडी 12,262 कोटीवर. त्यामुळे तिमाहीतील कर्जफेडीची एकूण रक्कम 52,472 कोटी. अध्यक्ष महोदय 7 ते 7.25% व्याज दराने आपण खुल्या बाजारातून रोख्यांच्या माध्यमातून पैसे उभारले. राज्य सरकार रोख्याशिवाय नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँकेकडूनही 4.25% व्याजाने कर्ज उपलब्ध होऊ शकतं. अध्यक्ष महोदय सध्या 64,659 कोटीचं व्याज आपण 22-23 या आर्थिक वर्षात भरले. अध्यक्ष महोदय 26,559 कोटी रुपये आता यावर्षी व्याज द्यावं लागणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय परिस्थिती काय आहे हे मी वेगळं सांगायला नको. अध्यक्ष महोदय आता 1 वर्ष झालं सरकारने, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्र आता थांबणार नाही. आम्हाला वाटलं आता राज्याची परिस्थिती वाढत जाईल, शेतकरी सुखाला जाईल, तरुणांच्या हाताला काम मिळेल, राज्यात सुखशांती नांदेल, यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही याच्यावर आमचा विश्वास होता. पण 1 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचा अध्यक्ष महोदय भ्रमनिरास झाला. कर्जाचा डोंगर वाढला, आत्महत्या वाढल्या, बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही, हा आता अर्थ लोक काढायला लागलेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी एवढी विनंती करेन की मंत्रिमंडळात देखील आता राजी नाराजी, एक पक्ष पूर्ण गैरहजर राहतो मंत्रिमंडळातून. अध्यक्ष महोदय मी तुम्हाला शांतपणे भाषण करताय म्हणून शेवटी नाराजीचा विषय सुरू झाला. नाही ते नाही आहेत कोण. त्यामुळे गैरहजर, एक पक्षच मंत्रिमंडळातनं गैरहजर, नंतर सारवासारव काहीतरी झालं, पूजा केली, काहीतरी असेल, मी काय त्याबद्दल बोलत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही. पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार
इथपर्यंत अध्यक्ष महोदय आता येऊन पोचलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक संघटनांनी आता कामं थांबवायची हे दिली। आता विश्वगुरू व्हायच्या आत जोपर्यंत आपला रुपया 92 रुपयावर खाली गेला। अध्यक्ष महोदय, परदेशी गुंतवणुकीचा प्रश्न सांगतो। 17 अब्ज डॉलर म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये 2025ला भारतीय बाजारातनं परदेशी कंपन्यांनी काढून घेतलेले आहेत। नकारात्मक निगेटिव्ह इफेक्ट यायला लागला मार्केटमध्ये। इक्विटी मार्केटमधून हे पैसे काढले गेले। त्यामुळे अध्यक्ष महोदय, जवळपास आउटफ्लो जवळपास 1.5 लाख डॉलरवर जाऊन पोचलेला आहे। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण गेल्या दशकात सुमारे 18 लाख भारतीयांनी पासपोर्ट सोडून दिला, म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडून दिलं। अध्यक्ष महोदय, तरी देखील सब कुछ ठीक है। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्या सनी देओलचा एक 90च्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता नितेशजी, तर ते आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो। खाली खुशालीचं, कर्नल वाले मामा जी गुजर गए, बाकी सब ठीक है। गाय ने बछड़ा दिया, पैदा होते ही बेचारा मर गया, बाकी सब ठीक है। 4 दिन से मुन्ने का बुखार नहीं उतर रहा, बाकी सब ठीक है। बबलू टांगे से गिर पड़ा, उसकी हाथ की हड्डी तुट गई, बाकी सब ठीक है। असं या सरकारचं झालेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आर्थिक पिछेहाट, कंत्राटदार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देश लोक नागरिकत्व सोडून जात आहेत। अध्यक्ष महोदय, नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात कल्पना नावाची एक 45 वर्षीय महिला शेतकरी आहे। 1.5 एकराचं सोयाबीन पूर आला, स्वप्न तिची होती, सगळी स्वप्न त्या अतिवृष्टीनं वाहून गेली। अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसात अशा अनेक महिन्यात काही घडामोडी घडलेल्या आहेत की त्या प्राडा नावाची आमच्या कोल्हापूरची चप्पल, आमचा ब्रँड, स्थानिक महाराष्ट्राचा ब्रँड, पण प्राडा नावाची इटालियन ह्याने ते ब्रँड रजिस्टर केला, त्यांनी त्याचा हे केला, अध्यक्ष महोदय हुबेहूब कॉपी केली आणि महाराष्ट्राचा ठेवा, आता प्राडा त्याच्यावर पैसे कमवणार। अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे, येवल्याची पैठणी असेल, पैठणची पैठणी, कोल्हापुरी चप्पल, सावंतवाडीची खेळणी, विदर्भातली संत्री, सोलापुरी चादर, अशा अनेक गोष्टी आहेत। यापूर्वी एकदा अमेरिकेने हळद आणि कोकणातला हापूस, हळद आणि बासमती तांदूळाचे पेटंट अमेरिकेने घेतलेलं, त्यावेळी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी लढाई करून ते पुन्हा मिळवलं। माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी ताबडतोब त्यांनी नियुक्त करावी। त्यांनी महाराष्ट्रभर फिरून असे कोणते ब्रँड करता येतील, कोणते आपल्याला पेटंट मिळवता येतील, ट्रेडमार्क मिळवता येतील किंवा GI टॅग करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी टाईम बाउंड त्यांना एक जबाबदारी द्यावी, म्हणजे उरलेले पुढच्या गोष्टी तरी महाराष्ट्राच्या मालकीच्या वाचतील। अध्यक्ष महोदय, आता भूषण गवई साहेबांनी कोल्हापूरला खंडपीठ दिलं, पुण्यालाही खंडपीठ व्हावं अशी मागणी आहे। त्यासाठी सरकारने काही प्रयत्न करावेत, कारण पुणेकरांचा त्यासाठी बराच आग्रह होता। अध्यक्ष महोदय, पण कोल्हापूरचं खंडपीठ झालं, यासाठी भूषण गवई साहेबांचे मी मनपूर्वक अभिनंदन करेन, त्यांच्यामुळे झालं असा आमच्या सगळ्या भागातल्या लोकांचा हे आहे। अध्यक्ष महोदय, मी थोडक्यात घेतोय। अध्यक्ष महोदय, आज खरं म्हणजे या ठिकाणी अनेक विषय असे मांडण्यासारखे आहेत की ज्यासाठी आपल्याला वेळ करणं, अलीकडं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येच्या धमकी येतात, मग त्यांना शस्त्र परवाना मिळणं जवळपास अशक्य असतं। म्हणजे धमक्या आल्या तर त्याला खून, खंडणी, अपहरण, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल झालेले ते निलेश गायवळ, त्याला पासपोर्ट मिळाला, शस्त्र परवाना मिळाला अध्यक्ष महोदय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे गंभीर प्रकरण आहे आणि याकडे देखील सरकारने लक्ष, म्हणजे त्याला परदेशी पळून जायला गुंडाला व्यवस्था केलेली आहे आणि सामान्य गुंड असला तर तो गेलाच आत, पण असामान्य असेल, प्रोटेक्शन मधला असेल, आपल्या सगळ्यांच्या संबंधित असेल, तर मग तो परदेशी त्याला रेड कार्पेट देऊन पाठवण्याची व्यवस्था आहे। अध्यक्ष महोदय, याचाही खरा विचार केला पाहिजे। आमच्याकडे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे नावाचे पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी अनेक देवस्थानचे जमीन घोटाळे बाहेर काढले। पोलीस संरक्षण त्यांना मधल्या काळात देण्यात आलं, सरकारने पोलीस संरक्षण काढून घेतलं, त्यानंतर त्याचा रिव्हॉल्वरचा परवानाही रिन्यू करून दिला नाही आणि गेल्या 15 दिवसापूर्वी
नगर जिल्ह्यात त्याच्यावर हल्ला झाला, मेलाय म्हणून माणसांनी सोडला. 10-12 जणांनी एका वेळी हल्ला केला, जवळपास मेलेला होता, पण कसा बसा तो वाचला. आता तो थोडा शुद्धीवर आलाय. अध्यक्ष महोदय त्याचा एक पाय तुटला, एक हात तुटला, त्याला प्लास्टर झालं. पण अध्यक्ष महोदय अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर हल्ला कोण करतं? 15 दिवस झाले तरी एक माणूस सापडला नाही. पोलीस काय हजामती करतायत का काय? मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. म्हणजे संध्याकाळी जेवताना हॉटेलच्या समोर माणसाला मारहाण होते आणि अध्यक्ष महोदय त्याचा कोणच मागमस पुरावा लागत नाही. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नये प्लीज. पोलीस का अजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू? तुम्ही पर्याय द्या ना मला. माझी मराठी कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे, दुसरं काय वापरणार? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हे शब्द नाही, असे शब्द वापरू नका जयंतराव प्लीज. माहितीये का तुम्हाला? मला सगळं माहिती म्हणून हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना. तुम्ही असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा. मंत्री आहात तुम्ही. तुम्ही पण होते ना मंत्री. तुम्ही एवढे सिनियर सदस्य आहे. तुम्ही असे हजामती शब्दाचा अर्थ अध्यक्ष महोदय काढून टाकावे. नाही, अध्यक्ष महोदय कसा काढता येईल शब्द? तो हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये. अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून हे शब्द काढण्यात येत आहे. कुठले? हजामती. कारण काय सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का सांगा अध्यक्ष महोदय. विनाकारण मी पोलिसांच्यावर टीका करतोय, तुमच्यावर नाही टीका करत. तुम्ही कारण सांगा ना. ते अनपार्लमेंटरी आहे का शब्द? काम करत नाही इथपर्यंत. अनपार्लमेंटरी असेल तर काढा, तपासा. असेल तर काढा, नसेल तर ठेवा. अशी थोडी पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, त्या राम खाडेंच्यावरचा हल्ला, त्याने देवस्थान जमीन घोटाळे बाहेर काढले. त्याच्यापैकी कोणीतरी हे काम केल्याचा संशय आहे. अजून एकालाही अटक पोलीस करू शकले नाहीत आणि म्हणून तो शब्द मी वापरला. तुम्हाला त्याच्या वेदना कळणार नाहीत, पण ज्यावेळी गुजरते ना त्यावेळी कळतं की. माझ्याकडे पाहून बोला जयंतराव. ते समोर बसलेत ना, तुमच्याकडे बघून बोलतो. माझ्याकडे पाहून तुम्ही, तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो, त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही. अध्यक्ष महोदय, पुणे हे विद्येचं माहेरघर होतं. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचे, ते आता गुंडांचं माहेरघर झालंय. गँगवॉर मधून खून ही नित्याची बाब आहे. आंदेकर टोळी, घायवळ टोळी, किती टोळ्या तिकडे झाल्या. अध्यक्ष महोदय, पुण्यातील व्यावसायिकांना व्यवसाय करणं अशक्य झालेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय छोट्या मोठ्या लोकांना देखील खंडणी मागायची प्रथा आता पुण्यात सुरू झालेली आहे. अध्यक्ष महोदय, FIR दाखल करायला गेलं तर पोलीस FIR घेत नाहीत. ते पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलीस जातीवाचक शिवीगाळ केली. पोलिसांच्या विरुद्ध तक्रार घ्यायला गेली, रात्रभर त्या मुली बसल्या पोलीस स्टेशनवर. FIRच पोलीस घ्यायला तयार नाहीत. अध्यक्ष महोदय, त्या परिक्रमा खोत आणि श्वेता पाटील त्यांनी लढा दिला आणि मग वरून निरोप आल्यावर घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज ही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, अर्ज भरला तर अर्जच भरून द्यायचा नाही नगराध्यक्षाला. अनगर नावाची सोलापूर जिल्ह्यातली नगरपालिका आहे. एका बाईला मग शेवटी महिलेला अर्ज पोलीस संरक्षणात भरावा लागतो. ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रात आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या बाळासाहेब थोरातांच्या विरोधी एका व्यक्तीने आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिली. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची संत परंपरा आहे. कुठे गेली संत परंपरा? अध्यक्ष महोदय, जाती अंताच्या लढ्याची बीजं ही महाराष्ट्राच्या संत परंपरेत आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे अतिशय अवघड बाब आहे. आपली परंपरा संतांची महाराष्ट्रातली, निवृत्तीबुवा सरनाईक, बाबा महाराज सातारकर, काणेबुवा, उतुरकर बुवा, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नुसतं कीर्तन ऐकून लाखो माणसांनी दारू सोडली, व्यसनं सोडली अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा सगळा प्रकार हा खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या मागं मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी ठामपणानं उभं राहायला पाहिजे आणि ही विधानसभा बाळासाहेब थोरातांचं समर्थन करते अशी भूमिका या सभागृहाने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, नवले ब्रिज शेकडो ॲक्सिडेंटचा सापळा झालेला आहे. त्या ठिकाणी काय सरकार करणार? आपण 1000, 2000, 10,000 कोटीचे रस्ते करायला लागलो. नवले ब्रिजच्या तिथे इतकी ॲक्सिडेंट होतात अध्यक्ष महोदय, प्रचंड पुण्यात मृत्यूचा सापळा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांनी सांगितलेलं ना खाऊंगा ना खाने दूंगा. व्हेरी गुड.
आता देवेंद्रजींनी थोडा बदल केलेला आहे. मैं नहीं खाऊंगा लेकिन आपको खाने दूंगा. ज्याला काय करायचं ते करा, अशी आता सध्याची परिस्थिती आहे असं वाटायला लागले. ते म्हणतात तसं माझा दावा नाही, त्यांच्यावर काय आरोप नाही, पण सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली ही प्रचंड भ्रष्टाचाराची आहे. अध्यक्ष महोदय, माझं शहर आहे उरण इस्लामपूर, त्याचं गडबडीत नाव बदलून यांनी फक्त इस्लामपूर केलं. उरण नाव घालावं म्हणून लोक उपोषणाला बसले. अध्यक्ष महोदय, आता उरण इस्लामपूर हे केंद्र सरकारने कळवलं पाहिजे, पण अजून नाही कळवलेलं सरकारने. अध्यक्ष महोदय, माझं विनंती आहे सरकारला की अहमदाबाद शहराचं नाव अजून बदललेलं नाही. देवेंद्रजींचं फार वजन आहे दिल्लीमध्ये. माझी त्यांना विनंती आहे की अहमदाबाद शहराचं नाव बदलावं आणि सरदार पटेल नगर झालं असं एकदा जाहीर करावं. देशातली जनता प्रचंड त्यांचा आनंद गगनात मावणार नाही, कारण सरदार पटेलांच्या बद्दल आम्हा सगळ्यांना तेवढाच विश्वास आणि आनंद आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला मी शेतकऱ्यांचा प्रश्न मी सांगून तुमचा वेळ थोडासाच घेईन, कारण शेतकरी हा फार महत्त्वाचा कणा आहे. अध्यक्ष महोदय, पूर आला, हजारो हेक्टर लाखो हेक्टर जमीन खरडून गेली, लोकांची घरं मराठवाड्यात कोलमडून गेली, हजारो जनावरं दगावली, ढगफुटीमुळं घरं आणि जनावरं वाहून गेली. अध्यक्ष महोदय, वयस्कर लोक सांगतात आमच्या आयुष्यात एवढा पाऊस कधी आम्ही बघितला नाही. त्या मराठवाड्यात 669 मिलीमीटर पाऊस पडतो, तिथं 950,000 मिलीमीटर पाऊस पडला. एकट्या भूम तालुक्याची स्टोरी ऐकली तर आपलं डोकं सुन्न होईल. अध्यक्ष महोदय, 161 मिलीमीटर पाऊस पडतो, तिथं भूम तालुक्यात 514 मिलीमीटर पाऊस पडला आणि भांडी कुंडी घरं दारं सोनं नाणं सगळं वाहून गेलं. अध्यक्ष महोदय, ते चिंचपूर डगे नावाच्या गावात एका ठिकाणी 200-250 जनावरं वाहून गेली. पिंपळगावचा दातखेळे म्हणून आहे, त्याच्या गोट्यात पाणी शिरलं, 27 गायी जागेवर मेल्या. अध्यक्ष महोदय, अनेक उदाहरणं आहेत आणि काही ठिकाणी नद्या 500 मीटर आत प्रवाह सोडून आत गेल्या. अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यात 42 मंडळात अतिवृष्टी झाली, त्यामध्ये 4.5 लाख हेक्टर जमीनचं नुकसान गेलं. 8,000 हेक्टर जमीन खरवडून गेली, म्हणजे अदृश्य झाली. अध्यक्ष महोदय, जमीन जवळपास 80% शाळांचं नुकसान झालं. भूम तालुक्यात चांदणी, उल्फा, खासापुरी या नद्यांनी तर त्यांचं पात्रच बदललं. अध्यक्ष महोदय, हा रौद्र रूप बीड जिल्ह्यातही आपल्याला कडा आष्टी भागात मिळाला. अर्धा भाग पाण्याखाली होता बीड जिल्ह्यातला, कडा आणि आष्टीतला. पाथरी गावात गंगाबाई बनगर छतावरून पाणी गेलं, 6 एकर कांदा वाहून गेला आणि नुकसान भरपाई किती? 10,000 रुपये. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी करताना आम्ही सगळे मागणी कर्जमाफीची का करतो, तर हे सगळे शेतकरी आज उघड्यावर आलेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी किती कर्जमाफी म्हणजे किती नुकसान भरपाई मिळाली, तर सरकारने हजारो कोटी जाहीर केले, पण कोरडवाहूंना प्रति गुंठा 185 रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना प्रति गुंठा 225 रुपये फक्त मदत झाली. जन आंदोलनाची राष्ट्रीय समन्वय समिती एक आहे, त्यांनी सांगितलं 50% शेतकऱ्यांनाच कर्ज मदत मिळाली. त्यामुळे काही कोटी मदत सरकारनं जाहीर केली, पण शेवट संपत आलं. 3च कागद राहिले शेवटची. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे, राहिले साहेब, मी त्यासाठी साहेब सांगून गेलो होतो की मी संध्याकाळी निवांत बोलेन. मी अध्यक्षांची परवानगी घेऊन मुद्दामून संध्याकाळी बोलतो 2 मिनिटात. त्यामुळं आणि काय हे भाषण कळल्यावर सरकारलाही बोलता येईल ना, काय तर, नाही तर बोलणार काय ना. हे महत्वाचे मुद्दे अनुत्तरित राहतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्याला माझी विनंती आहे, नाही तसं नाही की तुम्हाला काय सगळे अभिनंदनाचेच ठरावते सगळे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून फार प्रचंड मोठी मदत काय अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली. कोणाला 3 रुपये, 5 रुपये, 21 रुपये, 85 पैसे अशा मदती अध्यक्ष महोदय त्यात पंतप्रधान पीक विम्यातनं झाल्या. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी 2 नोव्हेंबरला उत्तर दिलं कृषी मंत्र्यांनी संसदेत, आम्हाला कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही अतिवृष्टीबाबत. मग 3 तारखेला आमच्या सुप्रियाताईंनी प्रश्न विचारला, ते म्हटले हो आले आमच्याकडे काहीतरी. अध्यक्ष महोदय, एका दिवसात विषय दिल्लीला पोचला. माझं अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी सरकारने मदत मिळण्यासाठी ठाम
ठोस अशी मदत देण्याची गरज आहे अशी माझी सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी तुमच्या प्रेशरमुळे बरेच मुद्दे माझे गाळतोय याची नोंद तुम्ही घ्या. संपत आलं माझं. पण अध्यक्ष महोदय, कुंभमेळ्यासाठी आपल्या नाशिकच्या 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलं. उत्तर प्रदेशला कुंभमेळ्यापेक्षा हे 5,000 कोटीनं जास्त आहे अध्यक्ष महोदय. आता याच्यात नितेशजी, याच्यात कुंभमेळ्यात फक्त मराठी माणसांना कॉन्ट्रॅक्ट मिळावेत हे बघावं. शेजारच्या गुजरातला किंवा शेजारच्या कुठल्या राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला इथं संधी मिळणार नाही याची काळजी तुम्ही घ्यावी एवढी माझी विनंती आहे, अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, विषय बरेच मोठे आहेत. मी शेवटचे 4 विषय 2-2 पानाचे वाचतो. अध्यक्ष महोदय, एक म्हणजे महिला आणि बालिकांवरच्या अत्याचारात वाढ झाली आहे. गेल्या 10 महिन्यात 1,187 गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. महिलांसंबंधी 3,886 गुन्हे दाखल झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, साताऱ्यातील सावरी हा प्रश्न अध्यक्ष महोदय तुम्ही लक्षात घ्या. मगाशी ड्रग्सच्या बद्दल काही बोलले. मुंबई क्राईम ब्रांचने छापा टाकून या गावात सावरी MD मेफेड्रोन ड्रग्ससाठी कच्च्या मालाचा 10 किलो साठा जप्त केला. 29-30 कोटीचा हे आहे. बांगलादेशी कामगार तिथं मिळाले. अध्यक्ष अत्यंत गोपनीय ही रेड पडलेली आहे, पण बाहेर पडलेलं आहे. अध्यक्ष महोदय, तिथं SP वगैरे नंतर धावून गेले. काय तिथं सापडलं याचा खुलासा उत्तरात उद्या सावरी गावातल्या रेडमध्ये करावा. अध्यक्ष महोदय, चिखली बुलढाणा इथं विश्रामगृह बांधकाम विभागाने पाडलंय. अध्यक्ष महोदय, तिथं 80 लाख रुपये रेस्ट हाऊसला दुरुस्त करायला, ऐतिहासिक बिल्डिंग आहे, दिले होते. ते राहिलं बाजूलाच, ते पाडूनच टाकलं. अध्यक्ष महोदय, ई सेवा केंद्र चालकांनी 3 दिवस काम बंद आंदोलन केलं. त्यांच्या थकीत कमिशन देण्यासाठी काही रास्त मागण्या आहेत, त्याची सरकारने पूर्तता करावी. महाज्योतीच्या PhDला 2023 तुकडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी रक्कम 3 वर्ष प्रलंबित आहे. शेवटचा मुद्दा राहिला आहे. रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश आपण शासनास द्यावेत. OBC विजेंटी समाजावर अन्याय दूर करावा. काटोलला संत्रा प्रकल्पाला पुनर्जीवित करण्यासाठी 13.5 कोटीची आवश्यकता आहे. काटोल शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी करावं. महसूल सेविकांनी देखील काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. ग्रामीण भागात कार्यरत आहेत, त्या काही मागण्या रास्त आहेत, त्या पूर्तता कराव्यात. MIDCत देखील अध्यक्षमध्ये हे आश्चर्य आहे. MIDCत मी माहितीच्या अधिकारात पत्र दिलं. किती गुंतवणूक झाली 22 सालापासून? 190 करार झाले. 20 लाख करार गुंतवणूक, 20 लाख कोटी गुंतवणूक झाले. नोकऱ्या किती मिळाल्या आकडा नाही. किती गुंतवणूक झाली त्याचे डिटेल नाही. अध्यक्ष महोदय, पालघरचा शेवटचा मुद्दा मांडतो, मी माझं भाषण संपवतो. पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुक्यात खडगट, कुंडाचा पाट, आपटले, केळीचा पाडा, अखेर ते साखूर या 16 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम पूर्ण न करता पूर्ण कामाचे बिल अदा केले. अध्यक्ष महोदय, 111 कोटी रुपयाचं बिल या पालघर आदिवासी भागात पेमेंट केलं. ते SBIच्या अधिकाऱ्याला डाऊट आला. त्याने विचारलं, त्यावेळी लक्षात आलं की खोटच बिलं दिलेली आहेत आणि 111 कोटी रुपये काढायचा प्रयत्न केला. तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आता पोलीस कोठडी झालेली आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याला प्रोटेक्शन देणारे कोण? अशी पूर्वी काही प्रकरणं झाली का हे बघण्याचं काम अध्यक्ष महोदय केलं पाहिजे. आदिवासी विभागाने 21 मे 25 रोजी बाह्य स्रोत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या या जागेवर रोजंदारी तत्वावर अनेक शिक्षक मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनावर वार्षिक 43 कोटी रुपये शासन खर्च करतं. कंत्राटी शिक्षक भरती करण्यासाठी वार्षिक 84 कोटीचं टेंडर काढलंय. ही बचत आहे का? कंत्राटी भरती तात्काळ रद्द करावी आणि जे रोजंदारी शिक्षक अनेक वर्षापासून शिक्षणाचे पवित्र काम करत आहेत त्यांना सेवेत कायम करून घ्यावे ही मागणी करतो. आणि या विरोधी पक्षाने आणलेल्या ठरावाला पाठिंबा देऊन माझे मी 2 शब्द संपवतो.